गणपती बाप्पा मोरया. चला गणपतीला गावी निघाले आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. एवढंच सामान आहे माझं. एकटीच असल्या कारणामुळे मला काही जास्त हे नाही केलं आहे. आज चला गावी निघाली मी फायनली. पनवेल स्टेशनला जायचं होतं. फायनली मी पाऊस नसल्यामुळे भिवंडीला जायचं ठरलं. पनवेल थोडंसं लांब आहे. भिवंडी पण आहे, पण भिवंडीने आम्ही बाईकवरून जाऊ शकत होतो. फक्त एवढंच की थोडेसे खड्डे वगैरे होते भिवंडी रोडला, स्टेशन रोडला. हे आपलं आई तिसाई देवी उड्डाण पूल आहे कल्याणचं. त्याच्यानंतर आम्ही निघालो बाईकवरून. हा आपला भिवंडीचा पाईपलाईन रोड आहे. तर इथे पण फार ग्रीनरी होती, त्यामुळे असं वाटत होतं की आताच मी गावी पोचले ऑलमोस्ट. आणि कोकणामध्ये गणपतीला जाण्याची मजा थोडी औरच असते, तर त्यासाठी मी एक्सायटेड अगोदरच होते. पाईपलाईन रोडला आहे. आपण इथूनच भिवंडी स्टेशनला जाणार आहोत. चलो स्टेशन. हा भिवंडी स्टेशन रोड आहे, आतमध्ये आहे. आम्हाला याआधी कधी आलो नव्हतं भिवंडी स्टेशनला, त्यामुळे काही माहिती नव्हतं. आम्ही विचारतच आलो, पण फायनली पोचलो आहे भिवंडी स्टेशन. पहिल्यांदाच येते मी. आणि आम्ही ट्रेनच्या जवळजवळ अर्धा पाऊण तास अगोदरच पोचलो. दोघे स्टेशनला पोचलो. हे बघा भिवंडी रोड. आणि इथे काय जास्त ट्रेनची रेलचेल नसते. इथे फार कमी ट्रेन येतात, त्यामुळे आम्ही फायनली पोचलो स्टेशनला. आणि थोडा वेळ बसलो, कारण ट्रेन येणार होती प्लॅटफॉर्म नंबर 3ला. आम्ही 1वरच गेलेलो. थोडा वेळ थांबलो तिथे. त्याच्यानंतर मग जसं ट्रेन यायचं होतं तेव्हा आम्ही शिफ्ट झालो. आणि ही पहा आली आमची ट्रेन. ही ट्रेन आहे वांद्र्यावरून सुटलेली, वांद्रे मडगाव, जी आत्ताच इनॉग्रेशन झालं ज्या ट्रेनचं, तीच आहे. सकाळी 6:50ला काहीतरी सुटणार होती बँड्रावरून. तीच ही ट्रेन आहे. आणि आमचा थोडासा गोंधळ झाला, कारण भिवंडी रोडला जे ट्रेनचे कोचचं इंडिकेटर लावलेलं ते रॉंग लावलेलं, मागचं पुढे आणि पुढचं मागे. त्यामुळे आम्ही पुढच्या साईडला होतो आणि आमचे डबे होते मागच्या साईडला. तर मी हे शूट करता नंतर मग फायनली स्टॉप केलं आणि नंतर आम्ही धावत पळत गेलो मागे. आणि मागून मग नंतर मग आम्ही डबे ऑलमोस्ट आम्ही पोचलो, पण चढल्यावर थोड्याच वेळात ट्रेन चालूही झाली. अशा प्रकारे ही ट्रेन आहे. मस्त नवीन कोचेस आहेत सगळे, कारण आताच इनॉग्रेशन झालेलं आहे. डबेही सगळे नवीन आहेत. फारशी गर्दी नव्हती, कारण सीट बाय सीटच होती. वेटिंग अलाउड नसल्यामुळे कदाचित सीट बाय सीटच सगळ्या होत्या. त्यामुळे सगळेजण आम्ही ट्रेन बाय चढले. थोडा वेळ ट्रेन चालू झाली. मिस्टरांना बाय केलं, ते निघालेत रिटर्न, कारण पुन्हा 1 तासाचं रनिंग होतं घरी जायला. तरी पण ते माझ्यासाठी 1 तास तिथे प्लॅटफॉर्मला थांबलेले. तरी आमची ट्रेन चालू झाली. फायनली आम्ही निघालो गावी गणपतीला. थोडीशी ग्रीनरी वगैरे शूट करता फायनली पनवेल स्टेशन आलं. फायनली पनवेल स्टेशन आलेलं आहे. पनवेलला मला वाटलं गर्दी वगैरे असेल, पण एवढीशी गर्दी नव्हती.
कदाचित आम्ही लवकर आलो आहे 4 तारखेलाच, त्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती. पण सीट बाय सीट होत्या बऱ्याच, अशा पूर्ण सीट पॅक होत्या. असं नाही की अगदीच खाली होती ट्रेन. जनरल थोडंसं खाली होतं असं ट्रेनमध्ये काही जण म्हणत होती, पण मी काय एक्झॅक्टली सांगू नाही शकत, कारण मी स्वतःहून तिथे गेलेली नव्हते. हे पनवेल स्टेशन आहे आणि फिलिंग खूप छान होती, कारण एका वर्षाने मी जवळजवळ गावी जाते, त्यामुळे जरा बरं वाटत होतं. आणि पनवेल स्टेशन वगैरे आणि अशा ट्रेन आणि आपला वडापाव जो कोकण रेल्वेमध्ये खाल्लाच पाहिजे. आणि हे आपल्या कोकण रेल्वेचे मधून दिसणारे विहंगम दृश्य. आहे ही काकडीवाली, मी देशाकडून काकडी घेतली. ओके, मस्त अशी आणि मसाला मीठ लावलेली आहे. आणि नंतर काकडी खात खात हे बाहेरचं दृश्य अनुभवत आहोत. आणि ते बघता बघता आलेलं आहे आपलं रोहे स्टेशन. इथून पुढे आता आपली कोकण रेल्वेची पूर्ण लाईन चालू होईल, कारण इथपर्यंत सेंट्रलच येतं. रोहे स्टेशन ही मेमो ट्रेन आहे आणि पुन्हा एकदा प्रवास सुरू झालेला आहे आपला कोकणाकडे गणपतीसाठी गावी. खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय आणि एक्सायटेड पण आहे. आणि हे असे मस्त असे नजारे अनुभवत आम्ही गावी चाललो होतो. ट्रेनमध्ये ॲक्च्युली काय झालं की आम्ही चौघच जण होतो, त्यात आई पप्पा. आईला काही जास्त बसता येत नव्हतं, त्यामुळे थोडंफार झोपून मध्ये झोपून ते होते, त्यामुळे. आणि पप्पाही आणि भाऊ आणि मी दोघंच जण. आता तो भावाचं काम पण चालू होतं, त्यामुळे मला जास्त असं आई मध्ये गप्पा मारत होती, पण मध्ये मी अशीच होते. त्यामुळे शूट, कारण नेटवर्क तर नसतं मोबाईलला, त्यामुळे मध्ये असं जे काही दिसेल ते शूट करतच होते. त्यामुळे जेवढं करता आलं तेवढं शूट केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा. ही मोठी नदी आहे, मला एक्झॅक्टली नाव नाही माहिती आहे. असं तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा. मोठी नदी आहे, कंटिन्यू मी तिथं थोडंफार शूट केलं आहे. आणि तर हे असं थोडं शूट करत आपला प्रवास चालू होता. छान वाटत होतं बाहेर बघत, कारण दिवसाचा प्रवास असल्यामुळे ऑलमोस्ट सगळं सिनरी अनुभवतच जात होतो मस्त बघत. कारण रात्रीचं असेल तर मग काय फरक नाही पडे. हे मध्ये धबधबे होते, खूप छान वाटत होतं ते बघून.
हे व्हिडिओमध्ये तरी फार कमी हे आले. आणि हे जे उंचावरून दिसणारे नजारे आहेत ना, ते खरंच खूप सुंदर आहे. ह्याच्यानंतर अजून एक ते मोठा धबधबा आहे, तो पुढे येईलच, तोही मी शूट केलेला आहे, तुम्हाला कळलं. खूप सुंदर वाटत होता सगळे नजारे, त्यामुळे तो मलाही मोहने आवडत होता की मी शूट थांबवावं. ही नदी तर अतिशय सुंदर आहे. हा नजारा अगदी म्हणजे चित्र काढावा ना तसा नजारा होता. खूप सुंदर वाटत होता. डायरेक्ट डोळ्यांनी बघण्याने तर अजूनच सुंदर दिसत होता. याच्यामध्ये व्हिडिओमध्ये कसं दिसतं हे नाही मला माहिती आहे, पण डायरेक्टली डोळ्यांनी बघायला तर अतिशय सुंदर होता. हे असे छोटे मोठे धबधबे होतेच. आणि त्याच्यानंतर मग मध्ये अजून एक मोठा धबधबा होता. हा बघा, तो खूप सुंदर, मस्त, अगदी छान वाटत होतं. हा छोटासा ओढा होता, तर तोही म्हणजे जेवढं काही शूट करता येतं तेवढं मी केलेलं आहे. नंतर हे मध्ये मध्ये असे वडापाववाले वगैरे येत होते, आणि आम्ही फक्त सकाळी वडापाव घेतल्यानंतर काय वडापाव खायची माझी इच्छा नाही झाली, त्यामुळे आम्ही काकडी घेतली पुन्हा एकदा. हे चहावाले वडापाववाले, त्यांचा आवाज ऐकून छान वाटत होतं, भले नंतर मला वडापाव खायची इच्छा नव्हती. आणि ही ट्रेन अशी नंतर रत्नागिरीनंतर अजून थोडी खाली झाली, एवढी काही गर्दी नव्हती. सीट बाय सीट असल्यामुळे ती खालीच वाटत होती, आणि रत्नागिरीनंतर अजून खाली झाली. हे ढगाळ वातावरण होतं रात्री, संध्याकाळी थोडं, आणि नंतर हळूहळू तशी पण काळोख उतरत गेला. पण हा थोडंसं ढगाळ वातावरणामुळे मस्त धुकं पसरलेलं डोंगरांवरती, हे खूप सुंदर वाटत होतं. हा कुठला डोंगर आहे काय मला नाही माहिती, पण खूप सुंदर दृश्य होतं, त्यामुळे तोही शूट केला. मी जेवढं पण शूट करता येत होतं ना, जे पण छान वाटत होतं निसर्ग, तो मी शूट करण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला. आणि बाकी तसं काही ट्रेनमध्ये आम्ही असं काही वेगळं करत नव्हतं, त्यामुळे ते नाही शूट केलं. हे आता आलेलं आहे कणकवली स्टेशन फार वेळेनंतर, कारण ट्रेन रत्नागिरीनंतर ऑलमोस्ट खूप स्लो झाली, खूप हळूहळू चालली, त्यामुळे फार कंटाळा आलेला. आणि नंतर फायनली कणकवली स्टेशन आलं. आणि कणकवली स्टेशनमध्ये आम्ही, माझ्या सासरी जायचं असेल तर आम्ही कणकवलीला उतरतो. कणकवली किंवा नांदगावला किंवा वैभववाडीला जास्तीत जास्त. त्यामुळे या स्टेशनला मी थोडंसं शूट केल्यानंतर मग आमची फायनल तयारी झाली उतरायची, कारण आता आम्ही सिंधुदुर्गमध्ये उतरणार आहोत. सिंधुदुर्ग स्टेशनवरून जायला जवळ पडतं आम्हाला, त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये उतरून आम्ही आता निघायची तयारी केली, उतरायची. फायनली आम्ही उतरलो आहे सिंधुदुर्ग स्टेशनला. आणि सिंधुदुर्ग स्टेशनचा हा नजारा आता वेगळाच आहे, कारण याआधी मी 1 वर्ष आधी आली आहे तेव्हा काहीतरी वेगळंच होतं स्टेशन आपलं साधंसुद्धा. आता पूर्णपणे चेंज झालेलं आहे, सगळं मस्त असं नवीन सगळं बघायला मिळालं. त्याच्यानंतर फायनली मामा आमचा गाडी घेऊन येतो, त्याची 6 सीटर आहे, तर तो आलेला आणि तो वाटेच बघत होता. मग आम्ही लगेच बॅगा वगैरे सगळ्यांनी टाकल्या, आणि नंतर मग आम्ही निघालो घरी जायला. ऑलमोस्ट 8, 8:15 झालेलेच होते, कारण ट्रेन 7:30चा टायमिंग होता. दीड तास जवळजवळ ट्रेन लेट होती, त्यामुळे आता फायनली आम्ही निघालो सिंधुदुर्ग स्टेशनवरून. मी थोडं असं बघत होते की सिंधुदुर्ग इथून दिसते, कारण फायनली ते लास्टला दिसलं सिंधुदुर्ग लिहिलेलं. हा स्टेशनचा रोड आहे, अंधार होता पूर्ण स्टेशन रोडला, त्यामुळे काहीच दिसत नव्हतं. आम्ही बाहेरच थोडं खाल्लं, कारण घरी जाऊन पुन्हा काही बनवण्याचं ऑप्शन नव्हतं, कारण सगळं पॅकिंग करून ठेवलेलं होतं. फायनली आम्ही घरी पोचलो. घरी उतरल्यावर शूट करायला विसरलेली, आम्ही बॅगा वगैरे उतरवलं. हे आमचं घर आहे, मी नंतर दाखवेनच तुम्हाला. त्याच्यानंतर मी बॅगा उचलून आमचे मॅऊ आले आमचं स्वागत करायला, आणि बाकीची सगळी मंडळी घरात ऑलरेडी आतमध्ये गेलेली साफसफाई करायची असल्या कारणाने.
तर बाकी आपण उद्याच्या भागात भेटू. हा माझा काकांचा मुलगा आहे जो आज दुपारीच आला आहे. धन्यवाद.